झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यात एनडीएच्या पासिंग आउट परेडचा दिमागदार सोहळा पार पडला। नव्या दमाचे नवे कॅडेट्स आज देशाच्या सेवेत दाखल झाले। काही झालं तरी देशहितालाच प्राधान्य द्यायला हवं असा सल्ला यावेळी लष्कर प्रमुखांनी कॅडेट्सना दिला। दीक्षांत संचलनाच्या निमित्तानं एनडीएचं वातावरण अक्षरशः भारून गेलं होतं। 3 वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर एनडीएची 122वी तुकडी प्रत्यक्ष देशसेवेसाठी सैन्य दलात दाखल झाली। यावर्षी 361 कॅडेट्स एनडीएमधून उत्तीर्ण झाले। विशेष नैपुण्य दाखवलेल्या जी दयाकर रेड्डी याला राष्ट्रपती सुवर्ण पदक देण्यात आलं, तर सशबिंदर सिंग पाल याला रौप्य तर JS असवाल याला कांस्य पदक देऊन गौरवण्यात आलं। Great to be proud to be an ex-Indian. And my parents are really proud for my achievements. And soon I'll be one of the fighter pilots of the Indian Air Force. लष्कर प्रमुख जनरल VK सिंग यांनी दीक्षांत संचलनाची मानवंदना स्वीकारली। सिंग 40 वर्षांपूर्वी याच अकॅडमीतून पास आउट झाले होते। नेहमी देशहिताला सर्वाधिक प्राधान्य द्यायला हवं असा सल्ला त्यांनी यावेळी कॅडेट्सना दिला। All others who competed and attained excellent standards. My compliments to the commandant and his able team for producing this batch of future leaders. दीक्षांत संचलनानंतर कॅडेट्सनी एकच जल्लोष करत आनंद साजरा केला। या सोहळ्यामध्ये सुखोई आणि ग्लायडर विमानांच्या प्रात्यक्षिकांनी आणखीनच रंग भरले। झी 24 ताससाठी अरुण मेहत्रे, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।